मुंबईतल्या बॉलिवूड कलाकारांवरती सध्या बिश्नोई गँगच्या भीतीचं सावट वावरताना पाहायला मिळतं आहे। कारण मागच्या काही 1.5-2 वर्षापासून ज्या पद्धतीने बिश्नोई गँग बॉलिवूड कलाकारांना धमकावते ते पाहता आता एक बॉलिवूड कलाकार हे बिश्नोई गँगच्या रडारवरती येत असल्याचं पाहायला मिळतंय। आधी सलमान खानच्या घरावरती फायरिंग झालेलं होतं आणि त्यानंतर अगदी काही दिवसापूर्वी रोहित शेट्टीच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आलेला होता आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार अभिनेता रणवीर सिंगला सुद्धा बिश्नोई गँगकडून व्हॉट्सॲपवरती व्हॉइस नेट पाठवून धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। वरळीतल्या प्रभादेवीतल्या सेंचुरी बाजार परिसरामध्ये ही बी-मोड इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे वास्तव्याला आहेत आणि याच घरात असताना रणवीर सिंगला व्हॉट्सॲपवरती एक व्हॉइस नोट आली आणि त्या व्हॉट्सॲप व्हॉइस नोटच्या माध्यमातून रणवीर सिंगला कथितपणे बिश्नोई गँगच्या माध्यमातून धमकी दिल्याचं कळतं आहे। या धमकीनंतर रणवीर सिंगच्या टीमकडून अद्याप कुठलीही अधिकृत तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आलेली नाही आहे। मात्र मुंबई पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रणवीर सिंगने चर्चा केलेली होती आणि या धमकीबद्दल माहिती दिलेली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या सगळ्याची चौकशी केली जाते आहे। रणवीर सिंगची जी काही प्रोटेक्शन आहे किंवा जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती सुद्धा वाढवण्यात आली आणि खाजगी सुरक्षा रक्षक सुद्धा रणवीर सिंगचे वाढवण्यात आलेले आहेत। त्याच्याबद्दलची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। या इमारतीच्या परिसरात सुद्धा मागच्या काही दिवसापासून बंदोबस्त वाढवल्याचं पाहायला मिळतं आणि याच सोसायटीकडनं दादर पोलीस ठाण्यात एक अशी देखील तक्रार करण्यात आलेली आहे की मागच्या काही दिवसापासून रणवीर सिंग यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आणि त्यांच्यासोबत असणारे जे शस्त्रधारी गार्ड आहेत ते सोसायटीच्या कॉमन एरियामध्ये वावरत आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण आमच्या सगळ्या सोसायटीतल्या सभासदांच्या माध्यमामध्ये निर्माण झालेलं आहे आणि याची तक्रार दादर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे। प्रभादेवीतल्या सेंचुरी बाजार परिसरामध्ये ही बी-मोड इमारत आहे आणि आतल्या बाजूला आपण पाहतो की अवाढव्य अशी या इमारतीमध्ये बी विंगमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण राहतात। मात्र रणवीर सिंगला सुद्धा बिश्नोई गँगने आता टार्गेट केल्याचं कळतंय आणि त्याला ही धमकी दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त वाढवलेला आहे। साधारण 15 ते 20 दिवसापूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरती अशाच पद्धतीनं फायरिंग करण्यात आलेलं होतं। एकूण 5 राऊंड फायर करण्यात आलेले होते आणि त्या प्रकरणी एकूण 5 आरोपी मुंबई पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत। मात्र याच्या मागे शुभम लोणकर हाच सूत्रधार असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र शुभम लोणकरचं नाव हे सातत्यानं मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरती येतं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर सलमान खानच्या घरावरती झालेल्या गोळीबार प्रकरणात आलं, त्यानंतर बाबा सिद्दीकीच्या हत्या प्रकरणात आलं आणि आता रोहित शेट्टीच्या प्रकरणात सुद्धा शुभम लोणकरचं नाव आलं आणि त्यामुळे रणवीर सिंगच्या प्रकरणामध्ये बिश्नोई गँगचं कनेक्शन जे कथितपणे आत्तापर्यंत मांडलं गेलं ते येत्या काळात काय सिद्ध होतं, हा व्हॉइस नोट कुणी पाठवला होता याची देखील चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जाते। त्यामुळे तपासामध्ये काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या सगळ्याची चौकशी केली जात असल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन चरण मरगम सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।